मित्रांनो, मी तुम्हाला इयत्ता 10वीचे गणित भाग 1 आणि भाग 2 याबद्दल तुम्हाला शिकवणार आहे. परंतु गणित हा शब्द ऐकल्यावर खूप जणांना डोळ्यासमोर अंधाऱ्या येतात. काय करावं, कसं करावं, गणित कसं सोडवावं यातच तुम्ही भयभीत होऊन जातात. परंतु मी तुम्हाला तुमची भीती दूर करणार आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा आणि माझं एकच ध्येय आहे की ते तुम्हाला पूर्णपणे गणित हा विषय सोपा जावो आणि तो खूप खूप कळावं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दलचा जो आत्मविश्वास आहे तो वाढावा. महत्त्वाचं म्हणजे गणितामध्ये 10वी म्हटलं तर आपल्याला गणितामध्ये 2 भाग येतात, एक भाग 1 आणि एक भाग 2. तर भाग 1 म्हणजे बीजगणित. 10वीमध्ये तुम्हाला बीजगणित आणि भूमिती असे 2 भाग आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला बेस हा पक्का पाहिजे. तर तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण ते करू आणि करून दाखवणारच. याच्याबरोबरच तुम्हाला मी अभ्यासतंत्रही शिकवणार, बाकी विषय पण शिकवणार. त्याच्यामुळे तुम्ही डोक्यात बाकीचा विचार आणायचा नाही आणि मनपूर्वक तुम्ही प्रत्येक सेमिनार म्हणजे प्रत्येक माझा जो काही व्हिडिओ राहील तो मनपूर्वक बघा आणि शिका. मी कोणतेही स्किप करणार नाही आहे. तुम्हाला सर्व डिटेल जसं प्रायव्हेट क्लासेसमध्ये शिकवलं जातं तसं शिकवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत भाग 1. यामध्ये प्रकरण आहेत एकूण 6. पहिला 2 चलातील रेषीय समीकरणे, दुसरा वर्ग समीकरणे, तिसरा अंकगणित श्रेणी, चौथा अर्थनियोजन, पाचवा संभाव्यता, सहावा सांख्यिकी. आता आपल्याला 2 चलातील समीकरण म्हणजे काय असतं? ज्या समीकरणांमध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला 2 चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. चल, आता यामध्ये बघा, तुम्ही ax by c बरोबर 0. येथे a b c ह्या वास्तव संख्या आहे. a आणि b हे एकाच वेळी 0 नसतात, हे लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. ओके, आता आपण एक उदाहरण घेऊ. बघू आता आपण. तर आपण इथे बघू शकतो 3x बरोबर 4y वजा 12 या समीकरणाचे 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0 हे सामान्य रूप आहे. आता आपण एक उदाहरण. तर मित्रांनो, आता आपण हे एक उदाहरण बघू. हे एक सामायिक समीकरण आहे. ओके, तर यामध्ये हे बघा 5x वजा 3y बरोबर 8 हे पहिलं समीकरण आहे. दुसरं आहे 3x प्लस y बरोबर 2 हे दुसरं समीकरण आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यातला आपण x काढायचा किंवा y काढायचा. तर मी काय केलं, याच्यात आपण आधी x ची किंमत काढायची. तर मग मला काय करावं लागणार, समीकरण हे जे 1 आहे त्याला मी काय केलं 3 ने गुणलंय. बघा, समीकरण माफ करा, समीकरण 2 ला समीकरण 2 च्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणू. तर मी 3 ने याला गुणलं तर काय होईल, 3 त्रिक 9, 9x प्लस 3y बरोबर 3 दुने 6. मग माझं समीकरण तिसरं तयार होईल. काय झालंय, 9x अधिक 3y बरोबर 6 हे माझं तिसरं समीकरण. पहिलं समीकरण आहे तसं 5x वजा 3y म्हणजे 3y बरोबर 8 हे झालं पहिलं. आता मला x ची किंमत काढायची आहे. तर मग मी काय करणार सांगा बघू. तर मी काय करणार, यातून समीकरण 1
आणि समीकरण 3 यांची बेरीज करणार आणि त्यातून काय होणार 3y अधिक 3y आणि वजा 3y हे कट होणार म्हणजे त्यांची किंमत 0 येणार बरोबर. मग 5x वजा 3y बरोबर 8 अधिक तिसरं समीकरण काय माझं 9x अधिक 3y बरोबर 6. तर हे दोघं तर 0 आले कारण की 3y मधून अधिक 3y मधून वजा 3y केलं तर काय येते 0. मग 5x अधिक 9y बरोबर काय येतं 14x बरोबर 8 आणि 6 यांची बेरीज केली तर काय येतं 14. तर x बरोबर इथे गुणिले 14 आहे इकडे जाऊन छेदस्थानी येणार अंशस्थानी इकडे जाऊन छेदस्थानी होणार म्हणून 14 भागिले किंवा भागिले 14 म्हणजे मग काय उत्तर येतं आपलं x बरोबर 1. आता आपण y ची किंमत काय तर आता मित्रांनो x बरोबर काय आलं आपलं 1 म्हणून x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आपलं दुसरं समीकरण काय होतं 3x अधिक y बरोबर 2 म्हणून 3 गुणिला 1 x ची किंमत काय टाकली मी 1 अधिक y बरोबर 2. आता मला सांगा 3 गुणिले 1 केल्यावर काय येतं 3 बरोबर मग अधिक y बरोबर 2. तर आता मला सांगा y इथेच राहिला 3 इथे अधिक आहे तर तो इकडे जाऊन काय होणार उजव्या बाजूला जाऊन काय होणार वजा होणार. मग 2 वजा 3 आता 2 मधून 3 जातो का नाही कारण की 3 मोठी संख्या आहे 2 छोटी संख्या आहे परंतु 3 मधून 2 जातो मग 3 मधून 2 गेल्यावर 1 पण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणून वजा 1 y ची किंमत काय किती आली वजा 1. मग x बरोबर 1 y बरोबर वजा 1 ही उकल आहे. x आपण याला असं पण लिहू शकतो कंसामध्ये x y कंस पूर्ण बरोबर 1 कंसामध्ये 1 वजा 1 कंस पूर्ण म्हणजे इथे x ची किंमत 1 आणि y ची किंमत वजा 1. मित्रांनो आता आपण हे समीकरण बघितलंय उद्या आपण बाकीचे उदाहरण बघू आणि ते सोडवू आणि मी तुम्हाला खात्री देतो हे दोन चलातील रेषीय समीकरण तुम्हाला पुरेपूर समजवेल आणि समजणारच. तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंट करू शकतात मला विचारू शकतात मी तुम्हाला पर्सनल सारखंच तुम्हाला टीच करणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.